छत्रपती शिवाजी महाराज की जय, भद्र हनुमान की जय, मला पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। ये है ना वीडियो, एक मिनट सर, ये है करीब ले काय इसका वीडियो यावेळेला संपूर्ण राज्यामध्ये खुलताबाद रत्नापूरला घेऊन इतिहास घडणार आहे। भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणार आहे आणि त्याचे सर्व नगरसेवक निवडून येऊन त्यांनी जी भारतीय जनता पार्टीने माननीय फडणवीस साहेब जेव्हापासून आमचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर जो विकासाचा विडा आम्ही उचललेला आहे आणि त्याला ज्या स्पीडने आम्ही पूर्ण करतोय, मध्ये कित्येक अडथळे येत आहेत, फक्त त्यांच्या 15 वर्षामध्ये 6 वर्ष भेटूनही इतक्या विकासाची गाथा रचली गेली आहे। त्यामुळे ही नगर परिषद जनता आम्हाला ताब्यात देणार आहे। सर, खुलताबाद मध्ये एक मोठी समस्या आहे, तुम्हाला माहित असेल, ती हॉस्पिटलची समस्या आहे, तिथे आतापर्यंत निवारण झालेलं नाही सर। हॉस्पिटल आता मंजूर झालेलं आहे, ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झालेलं आहे आणि हॉस्पिटलची समस्या तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा पण म्हणजे इतर बाबतीमधली जास्त आहे, तर ती सुद्धा कमी केल्या जाईल आणि एक सुंदर हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलचा पेशंटचं हे नसतं, परंतु चांगलं हॉस्पिटल उभं राहील। सर, नागरिकांना काय आवाहन करणार की भारतीय जनता पक्षाचे उमेदवारालाही भर मतांनी विजय करा? नागरिकांना मी एकच आवाहन करणार की तर तुम्ही समजून घेतलं की कुणाला मतदान केलं पाहिजे। आम्ही कोणताही भेदभाव न करता पदाला शोभेचं सगळ्यांना, सगळ्या जाती धर्माच्या, दीन दलित पडित मजूर कामगार शेतकरी सगळ्यांना, महिलांना, लाडक्या बहिणींना बरोबर घेऊन चाललोय। आम्ही सर्वांना समान तोललंय, म्हणून त्यांनी हा सगळ्या गोष्टीला समजून जर मतदान केलं तर आम्हाला सांगायची गरजच नाही। परंतु मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या सगळ्या माता भगिनी, सर्व जाती पाती धर्माच्या सर्व भाऊ बहीण आम्हाला कमळ या चिन्हावरच मतदान करून अध्यक्ष आणि आमचे नगरसेवक निवडून देणार आहेत। सर, अल्पसंख्याक समाजाचे नगरसेवकांना आपण भारतीय जनता पक्षाकडून तिकीट दिलेलं आहे सर? हो, किती तिकीट दिलेले? 4-5 दिलेत, ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे त्या ठिकाणी दिलेले आहेत। सर्व जाती धर्मीचे दिलेले आहेत, जिथे जिथे जे आवश्यक आहेत ते दिलेत आणि आम्ही जाती धर्मीच्या पण पलीकडे जाऊन आम्ही आमच्या सगळ्या मित्रांमध्ये एकोपा असतो, आम्ही सगळेजण बसतो, आम्ही ठरवतो आणि त्या पद्धतीने देतो। खरं म्हणजे आमच्या
एका नगरसेवकाकरता 4 ते 8 जण एबल असतात, त्याला द्यायची आम्हाला फार इच्छा असते, परंतु द्यायचं एकलाच असतं, म्हणून बाकीच्यांची नाराजी होणं स्वाभाविक आहे. थँक्यू. सबसे पहले तो भारतीय जनता पार्टी का बहुत बहुत धन्यवाद कि भारतीय जनता पार्टी ने सारे समाजों को एक साथ लेके और विकास को मुद्दा बना के सबको एक साथ, पूरे उसमें अल्पसंख्यक समाज की रहो या और अदर समाज की रहो, सबके लोगों को एक साथ लेके बहुत अच्छा विकास का मुद्दा रख के सभी को समान अधिकार के साथ इस नगर पालिका चुनाव में हम सबको खड़ा किया है. अब हमारे पीछे भारतीय जनता पार्टी के पूरे कार्यकर्ता, हमारे मित्र पक्ष जो भी है, उसके अलावा गांव की पूरी जनता भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के साथ पूरे जोश के साथ खड़ी हुई है. और दूसरी बात, हमारे जो आमदार साहब है, अपने तालुके के आमदार साहब ने इतना विकास किया है, जो दूसरे हमारे सामने वाले जो लोग हैं, जो पार्टी के लोग हैं, विपक्ष के लोग हैं, उनके काम के कंपैरिजन में और भारतीय जनता पार्टी के जो पिछले इलेक्शन के अंदर के जो नगर सेवक है, उनके काम के दोनों के बीच के अंदर का दायरा, आज हम सब ने ये निश्चय किया है कि जब हमको जनता चुन के देगी तो हम आमदार साहब के नेतृत्व में नगर पालिका का बहुत बड़ा और बहुत अच्छे से विकास करेंगे. आपका नाम बोलिए. आपको मेरा नाम है शेख अजहरुद्दीन सलीमुद्दीन और मैं प्रभाग क्रमांक 8 का उम्मीदवार हूँ.